नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. बाजारातील गुळाचा रंग उडाला. अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईचा परिणाम. रंगहीन गुळाला ग्राहकांची मात्र नापसंती. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाईने सध्या राज्य गाजत असताना आता त्या कारवाईने गुळाचा रंगही उडाला आहे. गुळामध्ये रसायन व कृत्रिम रंग वापरावर नियंत्रण आणल्याने रंगहीन गुळ सांगलीच्या बाजारात आला आहे. वास्तविक हा गुळ रसायन आणि भेसळ विरहित आहे, चवदारही आहे. तरी तो रंगहीन असल्याने गुळ खरेदीसाठी ग्राहकांकडून मात्र नाकं मुरडली जात आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाने अन्न पदार्थातील घातक रसायन वापरण्यावर निर्बंध आणले असून सांगली बाजारात अन्न व औषध प्रशासन विभागाची करडी नजर आहे. यामुळे गुळ रंगतदार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन बंद झाले आहेत. यापूर्वी केशरी, लाल, पिवळा या रंगाचा गुळ बाजारात येत होता. मात्र रसायन विरहित गुळाचीच विक्री बंधनकारक केल्याने रंगहीन गुळ सध्या सौद्यासाठी सांगली बाजारात येत आहे. स्थानिक पातळीवर रंगतदार व तजेलदार गुळाचा वापर करण्याची पद्धत आहे. विशेषतः सणावेळी पुरणपोळी करण्यासाठी केशरी अथवा पिवळा गुळ वापरण्याकडे महिला वर्गाचा कल असल्याने रंगहीन गुळ नाकारला जात आहे. मात्र त्यांना पूर्वीसारखा रंगीत गुळही बाजारातच सध्या कुठेच उपलब्ध होत नाही. यामुळे ज्यांना अगदीच आवश्यक आहे त्यांना हाच रंगहीन गुळ खरेदी करावा लागत आहे. तर अनेक ग्राहकांनी सध्या तरी या रंगहीन गुळ खरेदीकडे पाठ फिरवली असल्याचे किरकोळ गुळ विक्रेते संजय इसापुरे यांनी सांगितलं.